एक लिंबू नाही बाई झाडाला पिकलेला पिवळा पिवळा. शेजारच्यांना काही काम नाही, आले का चोरले आले का चोरले. म्हणलं माझ्या बापाला मस्तपैकी सरबत करून देईन, पण एक लिंबू ठेवला नाही इथं. आईला त्या वहिनी कुठं गेल्या काय माहिती. अख्खं वावर पालतं घातलं आणि या बघा गरिबी नाही गेल्या कुठं असत्या ना तिच्या आईला. चला लईच अवघड आहे बाया. वहिनी काय माझ्यासाठी लिंबू शोधत आहे त्याच्यात. राहिलंच नाही त्याच्यात काही ना काय शोधू आता. जाऊ द्या माझा चहा पाणी सगळं झाले. हा तेवढं बरं झालं. बरं तुम्ही इकडे कस काय? अहो काय सांगायचंय, तुम्हाला शोधत होतो. रानात गेलो घरी गेलो तर तुम्ही इकडं. लय कष्ट करता बरं का वहिनी तुम्ही. हा ना, आता परपंच मांडला तर करावाच लागलो एवढे कष्ट. आमच्या यांचं काय, नुसते पांढरे कपडे घालतात आणि गावभर हिंडतात लोकांचे असे उकिरडे फुकीत फुकीत. अहो काम नाही केलं तर पैसा कुठून येईन? ते बी खरं आहे म्हणा बरं का. आता संसार म्हणल्यावर पैसा लागतोयच. पैसा कशाला नाही लागत सांगा बरं. आता माझंच बघा, आज आमची 500 रुपये पानपट्टी भरून आलोय मी. बया फक्त 500च? सकाळी महादे आला होता माझ्याकडून तर 1100 रुपये घेऊन गेला हो. 1100? हा अहो अख्ख्या गावाला 500 पानपट्टी आली आणि तुम्हाला कस काय 1100 आली? मला वाटतंय या माझ्याने ना काहीतरी घोटाळा केलाय. मुर्दा बसवला या महाद्याचा. आता मी काय करते, त्याच्याकडे जाते, त्याच्याकडे बघतेच जरा. नुसतं त्याच्याकडे जाऊन उपयोग नाही. मला तर वाटतंय गुलाबराव पण याच्यात सामील आहे. ते कशावरून? कशावरून म्हणजे आता मला सांगा वहिनी, तुम्ही तुमच्या घरातला अख्खा कारभार व्यवहार तुमच्या हातात घेतलाय का नाही? मग गुलब्याकडे आज हॉटेलमध्ये जायला पैसे आले कुठून? अयो ते आणि हॉटेल. हा अहो नुसतं एकटं नाही, गावातली 4 टाळकी घेऊन बसलो होतं. अरे माझ्या कर्मा, कुठे आहे ती आता? कुठं म्हणजे गाण्याच्या पांटप्रिय बसल्यात. थांब आता मी ना बघते त्यांच्या. अहो वहिनी भावी सरपंच तुमचा वाऱ्यावर गेला परपंच.